आज आपण मार्केटमध्ये मिळते अगदी तसंच पांढरं शुभ्र आणि एकदम सॉफ्ट असं पनीर बनवणार आहोत। चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात। पनीर बनविण्यासाठी सुरुवातीला इथे मी 1.5 लिटर दूध घेतले। तुम्ही गाईचं किंवा म्हशीचं दूध घेऊ शकता। इथे मी म्हशीचं दूध घेतलेलं आहे। आता या दुधाला आपण पूर्णपणे उकळी काढून घ्यायची आहे। गाईचं दूध थोडंसं पातळ असतं त्यामुळे पनीर जास्त बनत नाही, मात्र म्हशीचं दूध दाटसर असल्यामुळे घट्ट असल्यामुळे पनीर थोडंसं जास्त तयार होतं। त्यामुळे मी इथे म्हशीचं दूध घेतलेलं आहे। दुधाला इथे मी पूर्णपणे उकळी काढून घेतले। आता यामध्ये आपण एका मोठ्या लिंबाचा रस ओतून घ्यायचा आहे। लिंबाचा रस ओतण्याऐवजी तुम्ही 2 चमचे घट्ट दही देखील यामध्ये टाकून मिक्स करून घेऊ शकता। लिंबाचा रस दुधामध्ये ओतल्यानंतर चमच्याच्या साहाय्याने आपण सतत मिक्स करून घ्यायचं आहे, कारण दुधामध्ये लिंबाचा रस ओतल्यानंतर दूध फाटण्याची प्रोसेस सुरू होते। त्यामुळे चमच्याच्या साहाय्याने सतत मिक्स करून घ्यायचं आहे आणि या पद्धतीने आपण दूध सतत मिक्स करून घेतल्यामुळे पनीर जास्त चिवट बनत नाही, एकदम सॉफ्ट असं पनीर बनतं। त्यामुळे चमच्याने मिक्स करून घ्यायचं आहे। लिंबाचा रस टाकल्यानंतर एखाद मिनिट आपण मिक्स करून घ्यायचं आहे आणि गॅस बंद करून घ्यायचं आहे। आणि गॅस बंद केल्यानंतर देखील आपण चमच्याच्या साहाय्याने सतत ढवळून घ्यायचं आहे। दूध फाटायला सुरुवात झाली आहे बघा, आपण गॅस बंद केलेला आहे। बघा इथे मी साधारणतः 4 ते 5 मिनिट बघा मिक्स करून घेतलंय। दूध पूर्णपणे फाटलं गेले, पाणी एकीकडे आणि दूध एकीकडे झालेलं आहे। आता हे फाटलेलं दूध आपण 5 मिनिट तसंच ठेवून घ्यायचं आहे आणि हे फाटलेलं दूध पूर्णपणे थंड करून घ्यायचं नाही। हे फाटलेलं दूध जर आपण पूर्णपणे थंड करून घेतलं तर पनीर चिवट बनण्याची शक्यता असते। त्यामुळे शक्यतो हे फाटलेलं दूध गरम असतानाच आपण पाणी एकीकडे आणि पनीर एकीकडे करून घ्यायचं आहे। 5 मिनिटानंतर मिक्स करून घ्यायचं आहे आणि पनीर एकीकडे आणि पाणी एकीकडे करून घ्यायचं आहे। ते बघा इथे मी बाउल घेतलाय, त्यावरती एक चाळणी ठेवून घ्यायची आहे आणि त्यावरती एक सुती कपडा ठेवून घ्यायचा आहे। इथे मी कॉटनचा रुमाल घेतलाय, तुम्ही कोणताही कॉटनचा कपडा घेऊ शकता। आता त्यावरती आपण हे फाटलेलं दूध ओतून घ्यायचं आहे, म्हणजे दुधामधलं पाणी एकीकडे होतं आणि फाटलेलं दूध एकीकडे होतं। आता हे पनीर आपण 2 ते 3 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं आहे। या पद्धतीने हे पनीर धुवून घेतल्यामुळे यामध्ये आपण लिंबाचा रस टाकला होता, त्यामुळे हे पनीर आंबट लागत नाही, त्यामधला आंबटपणा कमी होतो। त्यामुळे शक्यतो 2 वेळा आपण स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं आहे। शिवाय या पद्धतीने पनीर धुवून घेतल्यामुळे पनीर एकदम सॉफ्ट होतं, त्यामधली कुकिंग प्रोसेस बंद होते। आता आपण हाताच्या मदतीने बघा यामधलं पाणी पूर्णपणे पिळून घ्यायचं, निथळवून घ्यायचं हाताच्या साहाय्याने बघा या पद्धतीने प्रेस करत। शक्य होईल तेवढं त्यामधलं आपण सर्व पाणी काढून घ्यायचं आहे। इथे मी दोन्ही हाताच्या मदतीने या पनीरमधलं जे एक्स्ट्रा पाणी होतं ते पूर्णपणे निथळवून घेतले। बघा या पद्धतीने गोळा तयार झालाय आणि हे शिल्लक राहिलेलं पाणी तुम्ही फेकून न देता ते तुम्ही भाजीसाठी वापरू शकता किंवा चपातीसाठी पीठ मळताना त्यामध्ये वापर करू शकता। बघा आता हा गोळा आपण हाताच्या मदतीने या पद्धतीने चपटा करून घ्यायचा आहे, म्हणजे विकत मिळते त्या पद्धतीने आपल्याला पनीरचे पीस कट करता येतात। चौकोनी आकारामध्ये पीस कट तयार होतो। बघा या पद्धतीने मी हलकंसं प्रेस करत गोल पद्धतीने चपटा गोळा बनवून घेतलाय। आता यावरती एक प्लेट ठेवून घ्यायची आहे आणि या प्लेटवरती कोणतीही एखादी जड वस्तू ठेवू शकता। तुम्ही वरवंटा ठेवू शकता किंवा खलबत्ता ठेवू शकता किंवा एखादा धान्याने भरलेला जड डबा देखील ठेवू शकता, ज्यामुळे त्यावरती प्रेस पडेल आणि त्यामधलं एक्स्ट्रा थोडंसं पाणी शिल्लक राहिलं असेल ते देखील निघून जाईल आणि हे पनीर एकदम घट्ट असं तयार होईल। त्यामुळे या प्लेटवरती कोणतीही एखादी जड वस्तू ठेवून साधारणतः 1 तासासाठी आपण हे पनीर सेट होण्यासाठी ठेवून द्यायचं आहे। इथे मी 1 तास हे पनीर सेट होण्यासाठी ठेवून दिलेलं होतं, त्यावरती मी जड वस्तू ठेवलेली होती, त्यामुळे पनीर देखील व्यवस्थित सेट झालंय आणि सेट देखील व्यवस्थित आलेला आहे। अगदी मार्केटसारखे हे पनीर तयार झालेलं आहे आणि पनीर देखील व्यवस्थित सेट झालेलं आहे। हे पनीर तुम्हाला मी कट करून दाखवते, तुम्हाला हव्या त्या शेपमध्ये तुम्ही हे पनीर कट करून घेऊ शकता। इथे मी चौकोनी आकारामध्ये तुम्हाला पनीर कट करून दाखवते। बघा अगदी मार्केटमध्ये मिळते अगदी तसंच हे पनीर तयार झालेलं आहे आणि कट देखील बघा व्यवस्थित होत आहे। विकतचं महागडं पनीर आणण्यापेक्षा तुम्ही घरच्या घरी फ्रेश असं हे पनीर बनवू शकता। शिवाय हे पनीर एकदम सॉफ्ट असं बनतं, अगदी मार्केटमध्ये मिळते अगदी तसंच हे पांढरे शुभ्र आणि एकदम सॉफ्ट असं हे पनीर तयार झालेलं आहे। या पनीरची तुम्ही कोणतीही रेसिपी बनवली तरी हे पनीर अजिबात चिवट बनत नाही, एकदम सॉफ्ट असं हे पनीर तयार होतं। शिवाय चवीला तर एकदम टेस्टी लागतं। त्यामुळे तुम्ही विकतचे महागडे पनीर घेण्यापेक्षा घरच्या घरी या पद्धतीने तुम्ही पनीर एकदा नक्की बनवून पहा आणि रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसोबत, तोपर्यंत बाय।